वरती त्यांना पांढरी साडी घातलेली आणि केसमागं गेलेली एक बाई दिसली आणि त्याच तिथं एक कवटीचं झाड होतं. त्या डोंगराच्या एका साईडला कवटीचं झाड होतं आणि तिथून माझं एक अंतर आहे का माझ्या बैलगाडीचं ते अंतर एक 200 मीटर होतं. त्यामुळं काय म्हटलं आजोबांना म्हटलं मी आता बैल घेतोय, तुम्ही जाता जाता मला कौट खाण्याची इच्छा झाली. बघा कौट दिसतात तर कौटा खाली असं नाही एखादी कौट. तर बघा 7:30-8चा टाइम झालेला आणि शेतामध्ये चिलट नाही, डोंगराळ भाग. गेल्याच्या नंतर आजोबांनी एक कौट उचललं, तोपर्यंत दुसरं कौट पडलं ऑटोमॅटिक. पण त्यांनी काय विचार केला, अरे वार आहे म्हणून पडलं असेल, एक अर्ध कौट पडतं, पिकला असेल. ते कौट टाकत नाही तर तिसरं कौट. काय डोकत नाही त्यांनी. खायचे पोरांना घरी. तिसरं कौट नाही, चौथं कौट, 5वं कौट. अरे कौटाची गोणी भरली. ज्यावेळेस आजोबांना जड लागलं त्यावेळेस शुद्धीत आले, अरे हे कौट असं कसं काय भरते. आजोबांनी इकडं तिकडं पाहिलं, काहीच नाही लक्ष. तोपर्यंत वरती पाहिलं, वरती त्यांना पांढरी साडी घातलेली आणि केसमागं गेलेली एक बाई दिसली. अच्छा. आजोबा आरडले. पण ती बाई त्यांना काय म्हटली, अजून टाकू का बस तुला. बापरे, तिचा चेहरा वगैरे दिसला का? चेहरा आता. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.